Dear student, in the last lecture we have seen is sexual reproduction in plants. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी असणारे जे काही वनस्पती जे आहेत तर त्या वनस्पतींमध्ये असणारे जे काही लैंगिक प्रजनन जे आहे तर ते लैंगिक प्रजनन त्या ठिकाणी पाहिलं. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की फूल जे आहे तर ते फूल प्रजननाचं कार्यात्मक अशा प्रकारचं एकक त्या ठिकाणी असतं. याच्यामध्ये 4 त्या ठिकाणी व्हर्ल्स त्या ठिकाणी असतात: कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम आणि गायनेशियम. त्याच्यानंतर आपण असणारे काही पार्ट्स ऑफ द फ्लावर जे आहे तर त्या पार्ट्स ऑफ फ्लावर मधले असणारे काही भाग जे आहेत, स्टिग्मा असेल, स्टाईल, ओव्हरी, अँथर आणि फिलॅमेंट. अँथर आणि फिलॅमेंटला आपण त्या ठिकाणी अँड्रोशियम म्हणताना दिसतो. स्टिग्मा असेल, स्टाईल असेल, ओव्हरी असेल याला आपण त्या ठिकाणी गायनेशियम त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. त्याच्यानंतर आपण पाहिलं की सर्वसाधारणपणे अँड्रोशियम जे आहे तर त्या अँड्रोशियमचे असणारे जे काही मेंबर्स जे आहेत तर त्याला आपण स्टॅमिन म्हणताना दिसतो, पुंकेसर त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. आणि गायनेशियम जे आहे तर त्या ठिकाणी ते फिमेल म्हणजे मादी त्या ठिकाणी व्हर्ल त्या ठिकाणी असतं आणि त्याचे असणारे जे काही मेंबर्स जे आहेत तर त्याला आपण कार्पेल्स म्हणताना दिसतो, श्रीकेशर त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. तर एवढा असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण त्या ठिकाणी मागील तासाला पाहिला. याच्यानंतर पुढे पान नंबर 27 वर की पोलन ग्रेन फ्रॉम द अँथर आर ट्रान्सफर टू द स्टिग्मा. काय सांगितलेले की असणारे जे काही पोलन ग्रेन जे आहे आकृतीमध्ये आपल्याला लक्षात नसते की पोलन ग्रेन जे आहे तर ते पोलन ग्रेन्स काय सांगितले फ्रॉम द अँथर आर ट्रान्सफर टू द स्टिग्मा. जे काही परागकण जे आहे तर ते परागकण पुढे येताना दिसतात. त्या ठिकाणी असणारे जे काही कुक्षी जे आहे तर त्या कुक्षीवर त्या ठिकाणी ते येताना दिसतात. आणि धिस इज कॉल्ड ॲज पॉलिनेशन. याला आपण त्या ठिकाणी काय म्हणताना दिसतोय, परागीभवन त्या ठिकाणी म्हणताना दिसतं. म्हणजे परागकोश जे आहे तर त्या परागकोशातील असणारे जे काही परागकण काय असतात, श्रीकेशर जे आहे तर त्या श्रीकेशराच्या कुक्षीवर त्या ठिकाणी स्थानांतरित होताना दिसतात. यालाच आपण त्या ठिकाणी परागण किंवा परागीभवन म्हणजे त्याला त्या ठिकाणी आपण काय म्हणताना दिसतोय, पॉलिनेशन त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. परागण किंवा परागीभवन त्याला त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. पॉलिनेशन ऑकर्स विथ द हेल्प ऑफ द अबायोटिक एजंट्स. आता अबायोटिक म्हणजे निर्जीव घटक, त्याच्यामध्ये कोणकोणते असतील तर विंड असेल, वॉटर असेल. आणि बायोटिक एजंट सजीव अशा प्रकारचे असणारे जे काही घटक जे आहेत तर त्याच्यामध्ये इन्सेक्ट अँड अदर ॲनिमल्स. परागकण जे आहे तर ते अजैविक घटक, वारा असेल, पाणी असेल. या दुसरं आपल्याला सांगितलं तर त्या ठिकाणी बायोटिक असणारे जे काही एजंट, जैविक घटक. जैविक घटकामध्ये कीटक असतील, पक्षी असतील किंवा इतर असणारे जे काही प्राणी जे आहेत तर यांच्या मदतीनं त्या ठिकाणी काय होताना दिसते, परागण त्या ठिकाणी होताना दिसतं. स्टिग्मा बिकम स्टिकी ड्युरिंग पॉलिनेशन. की परागीकण जे आहे तर त्या परागणाच्या वेळी ही जी काही कुक्षी जी आहे, स्टिग्मा जे आहे तर ती काय होताना दिसते, स्टिकी म्हणजे चिकट जे आहे तर ती चिकट त्या ठिकाणी होताना दिसते. आणि चिकट झाल्यामुळे काय होताना दिसते पहा की स्टिग्मा बिकम स्टिकी ड्युरिंग पॉलिनेशन. पोलन जर्मिनेट when they fall upon such sticky stigma, that is the long pollen tube and the 2 male gametes are formed. की चिकट अशा प्रकारचे असणारे जे काही कुक्षी जे आहेत तर त्या कुक्षीवर काय करताना दिसतात, अशा प्रकारचे परागण जे आहेत तर ते परागकण त्या ठिकाणी पडताना दिसतात. आणि पडल्यानंतर ते काय होताना दिसतात, अंकुरित होताना दिसतात. आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी 2 असणारे जे काही पुयुग्मक जे आहेत तर ते 2 पुयुग्मक त्या ठिकाणी काय होताना दिसतात, तयार होताना दिसतात. द पोलन ट्यूब कॅरीज द मेल गॅमेट्स. जी काय असणार जे काही पोलन ट्यूब जे आहे तर त्या पोलन ट्यूबवर काय होताना दिसते आपल्याला त्या ठिकाणी परागनलिका जी आहे तर ती परागनलिका काय होताना दिसते, 2 पुयुग्मक जे आहेत तर ते 2 पुयुग्मक काय करताना दिसते, वाहून त्या ठिकाणी नेताना त्या ठिकाणी दिसते. पोलन ट्यूब रिचेस द एम्ब्रियो सॅक व्हाया द स्टाईल. आणि अशा प्रकारचे जे काही परागनलिका जी आहे तर ती कुक्षी मार्गे बीजांड जे आहे तर त्या बीजांडातल्या भ्रूणकोशामध्ये त्या ठिकाणी पोहोचताना दिसते. आता या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसते अशा प्रकारचे असणारे जे काही परागनलिका जे आहे तर त्याच्यावर त्या ठिकाणी पोलन ग्रेन जे आहे तर तो आणि असणारे जे काही कुक्षीवृत्त जे आहे तर त्या कुक्षीवृत्ताच्या मार्फत
असणारे जे काही ओव्हरी जे आहे तर त्या ओव्हरीपर्यंत म्हणजे बीजांड जे आहे तर त्या बीजांडातला असणारा जो काही एम्ब्रियो सॅक भ्रूणकोशा जो आहे तर त्या भ्रूणकोशापर्यंत त्या ठिकाणी ती पोचताना दिसते. पुढे टिप ऑफ द पोलन ट्यूब ब्रस्ट अँड द 2 मेल गॅमेटिड्स आर रिलीज्ड इन द एम्ब्रियो सॅक. हे सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत नसतं की परागनलिकेचं असणारं जे काही आग्र जे आहे तर ते आग्र काय आता नुसतं फुटताना दिसतं. ज्या ठिकाणी आपल्याला परागकण असतात आणि या परागनलिकेचं असणारं जे काही तोंड जे आहे तर ते भ्रष्ट होतं, फुटतं आणि फुटल्यामुळे काय हाता नसते दोन्ही असणारे जे काही पुयुग्मक जे आहे मेल गॅमेटिस जे आहे तर ते मेल गॅमेटिस काय हाता नसतात तर त्या ठिकाणी भ्रूणकोश जे आहे तर त्या भ्रूणकोशामध्ये त्या ठिकाणी काय होतात रिलीज त्या ठिकाणी केले जातात. 1 मेल गॅमेट युनाइट विथ द एग सेल टू फॉर्म झायगोट. त्याच्यापैकी आपल्या लक्षात येताना दिसतंय की एक पुयुग्मक जो आहे तर तो अंडपेशी जे आहे तर त्याच्याशी युनाइट होतो म्हणजे संयोग त्या ठिकाणी पावतो आणि त्याच्यापासून झायगोट म्हणजे युग्मनच जो आहे तर तो युग्मनच त्या ठिकाणी तयार होताना दिसतो. दिस इज फर्टिलायझेशन आणि यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणताना दिसतोय फलन जे आहे तर ते फलन त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. सेकंड मेल गॅमेटिस 2 त्या ठिकाणी गॅमेटिस आहेत तर सेकंड मेल गॅमेटिस युनाइट विथ द 2 पोलर न्यूक्लाई अँड एंडोस्पर्म इज फॉर्म. त्याच्यानंतर असणारा जो काही दुसरा असणारा काही पुयुग्मक जो आहे तर तो दुसरा पुयुग्मक काय हाता नसतोय तर आपल्या लक्षात येता नसतंय की दुसरा असणारा जो काही पुयुग्मक जो आहे तर तो 2 ध्रुवी अशा प्रकारचे असणारे जे काही पोलर न्यूक्लियस ध्रुवी असणारे जे काही केंद्रक जे आहे तर त्या केंद्रकाशी संयोग पाहून त्या ठिकाणी भ्रूणकोश ज्याला आपण त्या ठिकाणी एंडोस्पर्म म्हणताना दिसतो तर तो त्या ठिकाणी काय होताना दिसतो तयार होताना दिसतो. As 2 nuclei participates in this process, it is called as the double fertilization. का ही जी प्रक्रिया जी आहे तर त्या प्रक्रियेमध्ये काय असतात 2 पुयुग्मक जे आहे तर ते 2 पुयुग्मक त्या ठिकाणी संयोग घेताना दिसतात किंवा भाग त्या ठिकाणी घेताना दिसतात आणि म्हणून याला त्या ठिकाणी काय म्हटलं आपण त्या ठिकाणी डबल फर्टिलायझेशन द्विफलन त्या ठिकाणी म्हटलेले आकृतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी ते दिसते. त्याच्यानंतर पुढे त्याच्यानंतर पान नंबर 27 वर डू यू नो तुम्हाला माहित आहे का व्हेन पॉलिनेशन इन्व्हॉल्व्स ओनली 1 फ्लावर or 2 फ्लावर born on the same plant, it is called self pollination. की जेव्हा परागकण क्रिया जी आहे तर ती परागकण क्रिया काय होता नसते एकाच असणारे जे काही फुल जे आहे तर त्या एकाच फुलामध्ये किंवा एकाच झाडाचं असणारे जे काही 2 फुलं जे आहे तर त्या 2 फुलामध्ये जर होत असेल तर त्याला म्हटलेले सेल्फ पॉलिनेशन स्वपरागन त्या ठिकाणी म्हटले. Whereas if it involves 2 flowers born on the 2 plants of the same species, it is called cross pollination. पण परागण असणारी जी काही क्रिया जी आहे तर ती क्रिया जेव्हा एकाच जातीची असणारे जे काही 2 भिन्न वनस्पतीतील असणारे जे काही फुलं जे आहे तर त्या फुलांमध्ये त्या ठिकाणी घडून येत जर असेल तर त्याला त्या ठिकाणी परपरागन त्या ठिकाणी म्हटलेले. काय म्हटलेले क्रॉस पॉलिनेशन म्हणजे परपरागन. While discovering the new high yielding and resistance varieties of the plants, scientists bring about the pollination with the help of the brush. काय सांगितलेले की जैव तंत्रज्ञान जे आहे तर त्या जैव तंत्रज्ञानाच्या मदतीनं अनेक भरपूर उत्पन्न देणाऱ्या आणि प्रतिकूल परिस्थिती जी आहे तर त्या प्रतिकूल परिस्थितीशी सामना करणाऱ्या वनस्पतींच्या नवीन जातीची असणारी जी काही निर्मिती जी आहे तर ती निर्मिती करताना शास्त्रज्ञ जे आहे तर त्या शास्त्रज्ञांनी परागीभवनाची असणारी काही प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया ब्रशच्या साह्याने त्या ठिकाणी ती घडून आणलेली आहे. त्याचे असणारे जे काही व्हिडिओ जे आहे तर ते व्हिडिओ तुम्ही युट्यूबच्या साह्याने त्या ठिकाणी पहा. खाली म्हटलेले यूज ऑफ ICT मेक एन व्हिडिओ अल्बम ऑफ द पॉलिनेशन अँड शो इट इन द क्लास. इंटरनेटवरून परागीभवनाचे असणारे जे काही व्हिडिओ जे आहेत तर ते व्हिडिओ त्या ठिकाणी मिळवा आणि वर्गामध्ये काय करा इतरांना त्या ठिकाणी दाखवा. आता पुढे पान नंबर 28 वर ट्राय दिस करून त्या ठिकाणी आपल्याला पाहायला सांगितलेले. आता काय पाहायला सांगितले की टेक ए सुटेबल ग्लास व्हेसल लाईक कोनिकल फ्लास्क ऑर बीकर.
की घरामध्ये तुमच्या असेल तर चंचुपात्र असेल किंवा काचेचं ग्लास असेल तर ते त्या ठिकाणी घ्यायचे. ऍड सम गार्डन सॉइल इन इट अँड सॉ सम पल्सेस ग्रेन इन इट इन सच अ वे दॅट यू कॅन ऑब्झर्व देम थ्रू ग्लास. म्हणजे घरातील कोणत्या अशा प्रकारचं कडधान्य त्या ठिकाणी घ्यायचे आणि ते काचेच्या ग्लासमध्ये कडेने तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील अशा पद्धतीने माती जी आहे तर त्या मातीमध्ये सो करायचं, म्हणजे पेरायचे, टाकायचंय. वॉटर इट एव्हरी डे अँड रेकॉर्ड युअर चेंजेस. त्याला काय करायचे, दररोज त्या ठिकाणी प्रमाणशीर अशा प्रकारचं पाणी त्या ठिकाणी घालायचंय आणि आढळून येणारे जे काही बदल जे आहेत तर ते बदल त्या ठिकाणी नोंदवायला सांगितले. आता काय लक्ष देता नसते की ओव्हिल्यू डेव्हलप्स इन टू सीड अँड ओव्हरी इन टू फ्रूट आफ्टर फर्टिलायझेशन. त्या ठिकाणी आकृती दाखवली. जे काही बीज आपण त्या ठिकाणी मातीमध्ये पेरलेलं असेल तर त्याचं फर्टिलायझेशन झाल्यानंतर फलनानंतर असताना जे काही बीजांड जे आहे तर त्या बीजांडाचं रूपांतर बीजामध्ये होताना दिसतं आणि अंडाशय जे आहे तर त्या अंडाशयाचं रूपांतर कशामध्ये होताना दिसतं, फळ जे आहे तर त्या फळामध्ये त्या ठिकाणी करायचं. म्हणजे आपण त्या चंचू पात्रामध्ये ग्लासामध्ये जे काही बी पेरलेलं असेल तर त्याच्या पुढे आपल्याला अशा प्रकारचे असणारे जे काही रोपटं जे आहे तर ते रोपटं त्या ठिकाणी किंवा रोपटी त्या ठिकाणी त्या चंचू पात्रामध्ये उगवलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसते. पुढे सीड्स फॉल्स अपॉन द ग्राउंड when the fruit breaks up and they germinate into the soil under favorable conditions. पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या लक्षात येता नसते काय होता नसते, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असणारे जे काही बीज आहे तर ते बी काय होता नसते तर त्या ठिकाणी फळ जे आहे तर ते फळ फुगताना दिसतं. त्या फळाच्या आतमध्ये असणारे जे काही बीज जे आहे तर ते बीज त्या ठिकाणी काय होता नसतात, जमिनीवर त्या ठिकाणी पाडता नसतात. आणि अनुकूल परिस्थिती ज्या वेळेला होईल म्हणजे पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या लक्षात येत नसते की ते असताना जे काही बी जे आहे तर ते बी अनुकूल परिस्थितीमध्ये माती जी आहे तर त्या मातीमध्ये काय होता नसते, जर्मिनेट त्या ठिकाणी होता नसते, रुजताना त्या ठिकाणी दिसते. त्याच्यानंतर झायगोट डेव्हलप ऍट द कॉस्ट ऑफ द फूड स्टोर इन द एंडोस्पर्म ऑफ द सीड अँड दस इन न्यू प्लॅन्टलिटी स्पॉट. त्याच्यानंतर ते असणार जे काही बीज जे आहे तर त्या बीजामधलं असणार जे काही एंडोस्पर्म ज्याला आपण त्या ठिकाणी भ्रूणपोष त्या ठिकाणी म्हणणार आहे याचा वापर करून झायगोट म्हणजे युग्मनच जे आहे तर त्या युग्मनाची वाढ त्या ठिकाणी होत नसते आणि अशा पद्धतीचं नवीन अशा प्रकारचं रोपटं जे आहे तर ते रोपटं त्या ठिकाणी तयार होताना दिसतं. दिस इज कॉल्ड ॲज द सीड जर्मिनेशन. त्यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणणार आहे, बीजांकुरण त्या ठिकाणी म्हणणार. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील असणारा जो काही भाग सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बीइंग, मानवातील लैंगिक प्रजनन, हा भाग आपण त्या ठिकाणी पुढील तासाला पाहू. धन्यवाद.